हाय गाईज, आज भीम जयंती निमित्त सर्व भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम. गाईज, मी सनशाईन टॉवरमध्ये कामाला आहे. मी 10व्या माळ्यावर कामाला आहे आणि 12व्या माळ्यावर मी एकदा असंच कामासाठी गेलो होतो. तर तिथे मी एक साईडला असं पहिला बघायचो तसेच प्लांट लावले, छोटे छोटे झाडं आणि कुंड्या लावलेल्या अशा 20-25 पहिलं. पण ज्या वेळेला मी आता गेलो त्यावेळेला मी बघितलं तर ते सगळं कुंड्या ते प्लांट सुकले होते आणि त्याच्यात एक 5-6-7 असे वाटत होते मोजके की आपण पाणी टाकलं तर हे जिवंत होते, हे जगायला लागते. तर मी त्या कुंड्या सगळ्या 10 फ्लोअरला आणल्या. तुम्हाला समजतं का मी काय बोलतो? तर तिथला एक समोरचा ऑफिसवाला त्या ऑफिस बॉयला विचारलं की यहाँ पे पहले एकदम हरा भरा एकदम दिखता था, एकदम गार्डन जैसा, छोटा सा गार्डन जैसा, तो ये सब सूख गया है कैसे? तो यहाँ पे नीचे वाला एक माली आता था, पाणी देता था. ये सामने के ऑफिसवाले पैसा देते थे, म्हणजे पैसे देतात त्याला. आता ते निघून गेलेत म्हणून पैसे देत नाही म्हणून त्या माळ्याने पैसे द्यायचे बंद केले. 1.5 महिने झाले त्याला पैसे नाही दिले म्हणून ते 1.5 महिने झाले ते सुकून होते. मी जेव्हा गेलो होतो सुकून गेले आणि ते पाणी नाही टाकलं बघा. म्हणजे पैशासाठी त्या 20-25 झाडांना त्याने पैशासाठी झाडे तोडली आणि आपण तर म्हणतो झाडे लावा, झाडे जातो. तर एवढ्या 1.5 महिन्याला कोण लक्ष देणार? एवढेच ऑफिस आहेत, 10-15 ऑफिस आहेत, तिथे कोणीच लक्ष देणार. मला काय माहीत काय वाटलं, असं वाटलं एक 7-8 कुंड्या चांगल्या आहेत, प्लांट चांगले आहेत, झाडं चांगले आहेत, आपण जाऊन त्याला थोडंसं पाणी देऊन आपण थोडंसं बघू काय होतं आहे. तर मी आणलं आणि रोज पाणी टाकायला सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. त्याचा हे बघा, मी 1.5 महिन्यापूर्वी जे प्लांट आणले होते, छोटी झाडं, हे बघा आज मी ती कशी करून ठेवले बघा. रोज पाणी ती तुळस आहे. याचा एक किस्सा आहे. ज्या वेळेला तो माळी असाच राऊंड मारत होता तुम्ही बघितलं तर आपली वर्षी झाडं होती आणि इथे कशी काय आली. तर त्याने बघितल्याने मला विचारलं की कोण? तर बोललो मी पाणी टाकतो त्याला. तुम्ही तर पैशाशिवाय पाणी नाही टाकलं, मी त्याला आता जिवंत केलं. 2-3 दिवसानंतर परत माझा ऑफिसचा डोअर नॉक झाला आणि तो मला एक कुंडी घेऊन आला, हे तुम्हाला तुळस घ्या. त्या माळीने